या भाजीपाल्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो मित्रांनो. हे भाजीपाला तुम्ही पाहिलेलं आहे का? बघा आता तुम्हाला मी दाखवतो. हा जो दिसतोय ना, हा किती छोटा, हा बघा, हा एका दिवसात मोठा एवढा होऊन जाईल. तर मित्रांनो याचं नाव आहे खानदेशी भाषेत याला ढेमसा म्हणतात आणि इंग्लिश शब्द आणि हिंदी शब्द याला टिंडा म्हणतात. आणि भाजीपाला मार्केटला याचा भाव बऱ्यापैकी असो. जर 20 रुपये जर किलो गेलं ना, तुम्ही लाखो रुपयाचं कमवू शकतात. 10-12 रुपये जरी किलो गेलं ना तरी परवडतं. कारण एक माणूस साधारण 1.5-2 क्विंटल सहज माल तोडू शकतो. कारण याला वजन आहे कांद्यासारखं. तर मित्रांनो हे बघा तुम्ही, हा फक्त 2 दिवसाचा आहे. हा तुम्हाला दिसतोय का? हा फक्त 2 दिवसाचा आहे. हा पण 2 दिवसाचा आहे. आता हा तुम्हाला दिसतोय का? हा मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, हा 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 जर उद्या याला जर पाणी वगैरे भरलं 1-2 दिवसात हा लय मोठा होईल. पाहू शकता हाच तो प्रकार. ही मोठी साईज आहे, ही व्यापारी घेणार आहे. पण आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सॅम्पलमध्ये हे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो याचा आकार बघा तुम्ही कसा पेरूसारखा आहे. थोडा कैरींपेक्षा मोठा, पण एवढी मोठी साईज सहसा व्यापार घेते. याच्यापेक्षा थोड्या साईजनेच तुम्ही उत्पन्न काढायचा प्रयत्न करायचा आहे. थोडं नॉर्मल काटे वगैरे असतात. हे तुम्हाला दिसते का? थोडं नॉर्मल काटे एवढे नसतात ते, पण याची भाजी एकदम मस्त लागते, छान लागते. पाहू शकता तुम्ही. तर असा हा ढेमसा ज्याला खानदेशी भाषेत म्हणतात. आणि याला इंग्लिश आणि हिंदीमध्ये हातात पकड हिंदी आणि इंग्लिशमध्ये याला टिंडा म्हणतात. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो सध्या वातावरण तुम्ही पाहू शकता माझ्या मागं. हे बघा, आत्ता आपला एप्रिलचा महिना चालू आहे. तर एप्रिलच्या महिन्यात असं वातावरण आहे, कधी ऊन पण पडतं आहे, कधी पावसाचं पण वातावरण आहे. म्हणतरी एप्रिलच्या सुरुवातीला पाऊस पण पडलेला आहे. तर मित्रांनो शेतकरी एवढा हवालदिल म्हणजे म्हणावं लागेल, त्याला कळत नाही आहे की सध्या कोणता भाजीपाला किंवा कोणतं उत्पन्न घ्यावं. तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. आज असेच आपल्या भाजीपाल्याबद्दल एक असा भाजीपाला आहे की तुम्ही आज जरी त्याची तोडणी केली ना, लगेच तुम्हाला परवा तोडणी करावी लागणार आहे. आणि तो 10-12 रुपये किलो जरी गेला ना तर तुम्हाला परवडणार, त्याला खर्च बी कमी येतो. तर मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आहे. हां, तो पालेभाज्या मी तुम्हाला तो भाजीपाला मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या पहिले तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर मित्रांनो तुम्हाला मी अशाच भाजीपाला म्हणजे त्याच्यात हे एक फळ नाही, त्याचा आकार चक्क कैरीसारखा आहे. आणि तो असा आहे की त्याला तुम्ही जेवढं शेतामध्ये पाणी भराल तेवढा त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात येतं. म्हणजे त्याला पिकाला पाणी द्याल तेव्हा. आणि त्याला खर्च पण कमी आहे. आणि त्याचं वजन एवढं मोठं असतं ना की तुम्ही 10-12 रुपये किलो जरी विकला ना तरी तो तुम्हाला लाखोचं उत्पन्न देऊ शकतो. तर मित्रांनो जास्त वेळ घेताना तुम्हाला मी तो भाजीपाला दाखवतो. तर हे तुम्हाला दिसतंय बघा, हा माझा पुतण्या आहे मंथन, तो पण आलेला आहे आज माझ्या व्लॉगमध्ये. तर हे शेतात मी लावलेलं आहे. तर मित्रांनो विषय असा आहे की सध्या मार्केट भाव थोडा कोसळलेला आहे, म्हणून आम्ही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलेलं आहे. पण याला जर आम्ही पाणी वगैरे जर भरलं ना शेतामध्ये, आत्ता आम्ही तर बंदच केलेलं आहे, तर एवढं या भरमसाठ याचं उत्पन्न येतं ना अक्षरशः. हे बघा तुम्हाला दिसतंय का? बघा आम्ही म्हणजे हे वेळेवर तोडलं नाही ना. हे बघा तुम्हाला दाखवतो याची आता रिअल परिस्थिती. हे बघा, हे फळ 2-3 दिवसाचं असं होतं डायरेक्ट. हे बघा ना, हे तुम्हाला दिसतंय का? हे बघा. तर मित्रांनो या फळ नाही, या भाजीपाल्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो मित्रांनो. हे भाजीपाला तुम्ही पाहिलेलं आहे का? बघा आता तुम्हाला मी दाखवतो. हा जो दिसतोय ना, हा किती छोटा, हा बघा, हा एका दिवसात मोठा एवढा होऊन जाईल. तर मित्रांनो याचं नाव आहे खानदेशी भाषेत याला ढेमसा म्हणतात आणि इंग्लिश शब्द आणि हिंदी शब्द याला टिंडा म्हणतात. तर मित्रांनो असं या ढेमशाबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो याची जी लागवड आहे साधारण तुम्ही मार्चमध्ये करू शकतात, मार्चच्या स्टार्टिंगलाच करू शकतात. आणि 1-1.25 महिन्यातच हे भाजीपाला म्हणजे पीक म्हणू शकतो आपण, यायला सुरुवात होऊन जाते. तर मित्रांनो याला जास्त काही खर्च पण येत नाही. आणि भाजीपाला मार्केटला याचा भाव बऱ्यापैकी असो. जर 20 रुपये जर किलो गेलं ना तुम्ही लाखो रुपयाचं कमवू शकतात. 10-12 रुपये जरी किलो गेलं ना तरी परवडतं. कारण एक माणूस साधारण 1.5-2 क्विंटल सहज माल तोडू शकतो. कारण याला वजन आहे कांद्यासारखं. तर मित्रांनो हे बघा तुम्ही, हा फक्त 2 दिवसाचा आहे. हा तुम्हाला दिसतोय का? हा फक्त 2 दिवसाचा आहे. हा पण 2 दिवसाचा आहे. आता हा तुम्हाला दिसतोय का? हा मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा,
हा जर उद्या याला जर पाणी वगैरे भरलं 1-2 दिवसात हा लय मोठा होईल. आणि जास्त 2 दिवसानंतर जर जास्त मोठा झाला तर तुम्हाला हा दिसतोय का, दाखव रे म्हणतात. हा डायरेक्ट याला व्यापारी सहसा घेत नाही, पण कधी कधी कमी जास्त भाव याला व्यापारी घ्यायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो हे तुम्हाला दिसतंय हे बघा, पूर्ण शेतात मोठ्या प्रमाणात या म्हणजे विशेष काय माहिती आहे का, एवढं मोठ्या प्रमाणात जसं तुम्ही खाली चेक कराल ना, हे बघा खूप मोठ्या प्रमाणात. का सध्या काय आम्ही या पिकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. यावर्षी थोडा भाव जास्तच कोसळलेला आहे, पण दरवर्षी याला भाव खूप चांगला असतो. सुरुवातीला आम्ही पण घेतला 10-15 रुपये किलो याला घेतलेला आहे. 15 रुपये किलो आम्ही भाव घेतलेला आहे, म्हणून बऱ्यापैकी आम्हाला पण उत्पन्न झालेले. पण हे पाहू शकतो तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसत असले बघा, एकदम मोठ्या प्रमाणात येते. तुम्हाला दाखवू इथंच, हे बघा हे तुम्हाला दिसत आहेत. सॉरी पायाने केलं असेल, तुम्हाला राग आला असेल, तुम्ही म्हणतात पालेभाज्या आहे, पण आम्ही हा सोडलेला आहे म्हणून मी पायाने केलं होतं. हे बघा मोठ्या प्रमाणात हे तुम्हाला दिसत आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत. हे बघा एकदम जेवढं तुम्ही ओपन कराल, इकडे म्हणतात थोडं मला इंजुरी आहे म्हणून मला काही ओपन कर बेटा, हाताने करते, करू ओपन, हे ओपन कर, हां हां हे पण ओपन कर, याच्या साईडला ओपन कर. हे बघा मित्रांनो केवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा, हे बघा हा 3 दिवसाचा 4 दिवसाचा झालेला आहे म्हणून आउट ऑफ आहे. मित्रांनो याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की तुम्हाला याचं वजन मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्हाला उत्पन्न बी खूप मोठ्या प्रमाणात येतं. याचं वजन कांद्यासारखं बटाट्यासारखं वजन आहे, म्हणजे एक माणूस 1.5-2 क्विंटल सहज तोडू शकतो. 2-4 माणसं राहिली ना मग पिकअप भरून घ्या तुम्ही. पण विषय असा आहे जर तुम्ही याला वेळेवर तोडलं नाही तर विषय काय होतं माहिती आहे का, तुम्हाला मग अशी चांगलं ते म्हणतो ना की एखादं फळ निंबर म्हणजे निबार ते काय म्हणत नाही का, एखादं फळ जास्त प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे पिकलं आपल्या भाषेत म्हणू शकतो मी, तो शब्द मला आता आठवत नाही, की त्याला मग कोणी घेत नाही. कारण कोवळा माल असतो त्याला लोक जास्त घेतात आणि जास्त जर पकलेला माल असेल तर कोणी घेत नाही. तर हा आउट ऑफ म्हणजे याची साईज मोठी होऊन जाते तर व्यापारी घेत नाही. तर मित्रांनो तुम्हाला हे पण लक्ष घ्यायचं आहे की हे उत्पन्न तुम्हाला कंट्रोलमध्येच घ्यायचं आहे. त्याची साईज साधारण कांद्यापेक्षा थोडीशी छोटीच पाहिजे, तेव्हा व्यापारी मोठ्या प्रमाणात घेतात. कांदा म्हणजे लहान गोलटी येत नाही का, गोलटी कांदा, आता ते साईज सांगायला मला पण थोडासा त्रास होईल, पण लहान गोलटी जो कांदा येतो ना, एक मिनिट आता तुम्हाला त्याचं ॲक्युरेट माप कसं सांगू. याचं थोडं म्हणजे जेवढं फळ छोटं असेल तेवढं मोठ्या प्रमाणात त्याला मागणी असते. हां तुम्हाला दाखवतो आता कोणत्या साईजने लोक घेतात, दाखव रे म्हणतात. हे दिसतं तुम्हाला एकदम छोटीशी पेरूपेक्षा छोटी साईज आहे, हे तुम्हाला साईज ही बघा दिसत असेल तुम्हाला. तर असा माल असेल तर व्यापारी लगेच घेतात. हे बघा मंथन ओपन कर इथं थोडं, हे खालून वरती कर थोडंसं, ये रे हे समोरचं कर, हां कर 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 बघ 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 किती मोठ्या प्रमाणात माल आहे बघा तुम्ही. ते पण साईडचं ओपन कर, अरे बापरे जबरदस्त. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढा म्हणजे हे जेवढं तुम्ही ओपन केलं आणि त्याच्या खाली पूर्ण माल हा तयार झालेला आहे. पण विषय काय आहे सध्या आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे या पिकाला, कारण आम्हाला पण कापूस लावायचा आहे, सीझन सुरू झालेला आहे, याचं आम्ही बऱ्यापैकी इथून उत्पन्न घेतलेलं आहे. तर मित्रांनो असं हे टिंडा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीत आपण त्याला म्हणतो नाही खानदेशिवाय ढेमसा म्हणतो. आता जिकडे तिकडे बोली भाषेवरून याला शब्दामध्ये प्लस मायनस असेल. तर असं एक फळ आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही जो काही भाजीपाला आहे त्याच्यात अशी काही फळं आहेत जी पारंपरिक जुनी आहेत, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. रेग्युलर आपण टोमॅटो बटाटो यांच्या मागं लागलेलो आहे. तर विषय काय होतो, चढ उतारमध्ये फार मोठं नुकसान होतं, त्याला खर्चही जास्त येतो. याला जास्त खर्च येत नाही, हे तुम्हाला दिसत असेल. हे बघा याला जास्त खर्च, इकडं आम्ही पाणी वगैरे भरलेलं नाही, ते मोठ्या प्रमाणात निघालेलं असतं. कारण थोडासा बाजारभाव यावर्षी असं झालेलं मित्रांनो 2026मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात बाजारभाव कोसळलेला आहे ना की उमजत नाही आहे की काय करावं काय नाही. कारण कोणत्याच पिकाला भाव नाही आहे, कांदापासून तर सर्वांना एकदम पडझड झालेली आहे एप्रिलच्या महिन्यात. तर मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर तुम्हाला भेंडी वगैरे दिसत असेल, तिकडे गवार आहे आणि चवळी यांना पण भाव नाही आहे, मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. तर यावेळी भाजीपाल्यामध्ये आम्ही आता याला थोडं सोडलेलं आहे, म्हणजे आम्हाला लवकर हे काढायचं आहे या शेतातून आणि आम्हाला कापूस लावायचा आहे, कारण सीझन सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर दरवर्षी थोडं लावा, जास्त लावू नका, अर्धा एकर ट्राय करा. कारण याला असं एक निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला मगाशी मी बोललो की जो तुम्ही टाईमवर काढला नाही की तुम्हाला एवढा त्रास होईल ना.
की याची साईज मोठी होऊन जाईल, व्यापारी घेत नाही. तर मित्रांनो असं हे फळ आहे, लक्ष ठेवा. लावा जास्त नाही, एकरच्या आतमध्ये थोडं बी लावलं ना तरी तुम्हाला जबरदस्त याचं उत्पन्न येणार आहे. तर मित्रांनो असं या ढेमसा म्हणजे टिंडाबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अजून काय माहिती असेल तर तुम्ही सर्च करू शकतात. पण मला हे जे भाजीपाल्यामध्ये हे जो प्रकार आहे हा खूप आवडलेला आहे, कारण याला मजुरी पण कमी लागते. घरातील 2-3 जरी माणसं असतील ना तरी तुम्ही तोडू शकतात. तर असं हे फळ नाही, सॉरी मी फळच म्हणतो कारण त्याचा आकारच कैरी आणि पेरूसारखा आहे. मग तोडत तेवढं फळ पडत येतो आहे किंवा पालेभाज्या शब्द येतो आहे. तर मित्रांनो असा हा भाजीपाला खूप चांगला आहे, कमी लोकांमध्ये तुम्ही तोडू शकता, उत्पन्न घेऊ शकतात. तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप. असेच आपले नवीन व्हिडिओ येत असतील. सध्या आपण फिरस्ती थोडी कमी झालेली आहे म्हणून थोडा कंटेंटमध्ये नॉर्मल चेंज केलेला आहे, पण हा कंटेंट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. तर मित्रांनो जे काही शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्याला गरज आहे त्याला तर सर्वप्रथम व्हॉट्सअपला आपल्या मोठ्या प्रमाणात ग्रुपला पाठवा. तर मित्रांनो तुमचा घेतो तुमचा निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा.